हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे 42 नंबरचं लेक्चर आहे, 42वा लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला जो ह्युमन नर्वस सिस्टीम टॉपिक सुरू केला आहे तो आपण पुढे कंटिन्यू करतो आहे. ठीक आहे. आता ह्युमन नर्वस सिस्टीममध्ये आपण एकूण आपल्याला काय पाहायचं होतं, 3 टाईपमध्ये नर्वस सिस्टीम आपण अभ्यासतो. सगळ्यात पहिलं जे येतं ते येतं सेंट्रल नर्वस सिस्टीम, त्यानंतर येते पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि त्यानंतर येते ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, म्हणजे जी सगळी इनव्हॉलेंटरी जे ऑर्गन्स आहेत त्यांना कंट्रोल करणारी ती वाली, जिला आपण स्वायत्त चेतासंस्था म्हणतोय, परिघीय चेतासंस्था आणि मध्यवर्ती चेतासंस्था. ह्या तिघांमध्ये यांच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे सगळ्यात पहिलं म्हणजे ब्रेन आणि त्याच्यानंतर स्पायनल कॉर्ड आहे. बरोबर. पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये आपण पाहतो ज्या नर्व्स आहेत, क्रॅनियल नर्व्स ब्रेनपासून निघालेल्या, स्पायनल कॉर्डपासून निघालेल्या स्पायनल नर्व्स. ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये आपल्याला स्वायत्त चेतासंस्थेमध्ये 2 प्रकारच्या सिस्टीम्स पाहायच्या असतात, किंवा नाही का 2 प्रकारचे काही फीचर्स पाहायचे असतात की ज्या इमर्जन्सी कंडिशनमध्ये काय करतात, हेल्प करतात, सिम्पथी दाखवतात, त्यावाल्या ज्यांना आपण सिम्पॅथेटिक असं म्हणतो. ज्या रेस्ट आणि डायजेस्ट कंडिशनमध्ये सिम्पथी दाखवतील त्यांना आपण काय म्हणतोय, पॅरासिम्पॅथेटिक असं म्हणतोय. ठीक आहे. आपण ब्रेन स्टार्ट केलेला होता आणि ब्रेनमध्ये आपलं सगळ्यात पहिलं जे काही पार्ट होता ना, क्रॅनियमवाला, तो कंप्लीट झालेला होता आहे. ठीक. आपण सुरू करत होतो फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. त्याच्यातल्याच फोर ब्रेनमध्ये आपण क्रॅनियमवाला पार्ट पाहिलेला होता, ऑल्फॅक्टरी लोब्स, आणि त्याच्यानंतर येत होता तो म्हणजे डायनसेफॅलॉन आहे. बरोबर. मग हे जे ब्रेनमधलं, फोर ब्रेनमधला जो तिसरा पार्ट आहे डायनसेफॅलॉन, त्याला आपण कोणत्या 3 पार्ट्समध्ये क्लासिफाय केलेलं होतं. पहिलं होतं इपिथॅलॅमस, नंतर दुसरं होतं थॅलॅमस, आणि तिसरं कोणतं होतं, तिसरं होतं हायपोथॅलॅमस आहे. बरोबर. हे 2 तर आपले डिस्कस करून ऑलरेडी झालेले होते आहे. बरोबर. कोणते कोणते, इपिथॅलॅमस आहे आणि हायपोथॅलॅमस आहे. थॅलॅमस म्हणजे अबाववाला पार्ट, की जो काय करतो, रूफ तयार करतोय. कोणाचं, डायनसेफॅलॉनचं रूफ तयार करतोय. हा जो थॅलॅमसवाला पार्ट आहे तो एक रिले ऑर्गन म्हणून काम करतो, की कोणतीही नर्व्स कोणताही मेसेज घेऊन येते तर तिला पास कोणाला करून जायचे, थॅलॅमसला पास करून जायचे, किंवा परत ब्रेनकडून ती ऑर्गनकडे चालली आहे तरीसुद्धा तिला पास कोणाला करून जायचे, थॅलॅमसला पास करून जायचे. मग ते एक रिले ऑर्गनचं काम करते. आणि हे जे हायपोथॅलॅमस आहे ते हायपोथॅलॅमस आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. का? कारण हे काय तयार करतं, हायपोथॅलॅमस डायनसेफॅलॉनची फ्लोर तयार करण्यामध्ये मदत करतं, म्हणजे सगळ्यात खालचावाला पार्ट. हायपो म्हणजे बिलो आहे. ठीक. मग हायपोथॅलॅमसचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन पाहण्याच्या आधी यांच्याकडे असतं काय, हायपोथॅलॅमसकडे सगळ्यात महत्त्वाच्या न्यूरोसिक्रेटरी सेल्स असतात. न्यूरोसिक्रेटरी सेल्स म्हणजेच कोणत्या, न्यूरोसिक्रेटरी सेल्स, की ज्यांच्यामध्ये काय येईल, सगळ्यात महत्त्वाची ग्लँड येते. कोणती वाली, पिट्यूटरी ग्लँड येते, की जिला आपण मास्टर ग्लँड असं म्हणतो. आणि याचा जो काही अभ्यास आहे तो आपण कुठे करणार आहे, जेव्हा आपण एंडोक्राईनवाल्या ग्लँड्स पाहू ना तिकडे आपण यांचा अभ्यास करणार आहे. ठीक आहे. म्हणजे जो केमिकल कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनवाला पार्ट येतो तिकडे, याच्या पुढच्या लेक्चरमध्ये. यांच्याकडे आहेत न्यूरोसिक्रेटरी सेल्स. अजून या सगळ्यात महत्त्वाचे 2 हार्मोन सिक्रेट करतात. कोणते, सगळ्यात पहिलं म्हणजे वॅसोप्रेसिन आणि दुसरं जे आहे ते आहे ऑक्सिटोसिन आहे. बरोबर. ऑक्सिटोसिन कशामध्ये मदत करतं, नाही का, बर्थ देताना, एखाद्या बेबीला जर का बर्थ देताना ऑक्सिटोसिन हे हार्मोन रिलीज होतं. त्याच्यानंतर वॅसोप्रेसिन आपण किडनीमध्ये शिकलेलं होतं, ADH होतं, वॅसोप्रेसिन होतं. हे सगळे पुढे आपण पाहणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर हायपोथॅलॅमसचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन कोणतं, तर ते एक थर्मोरेग्युलेटरचं काम करतं. थर्मोरेग्युलेटरचं काम करतं म्हणजेच काय, आपल्या शरीराचं जे काही 36-37 डिग्री टेम्परेचर आहे ते मेंटेन ठेवणं. मग बाहेरच्या वातावरणामध्ये तिथल्या टेम्परेचरमध्ये काही का बदल होईना, पण हे जे काही आपलं बॉडी टेम्परेचर आहे ते मेंटेन ठेवण्याचं काम करतं. अजून कसलं काम करतं, आपल्याला तहान लागतीये, नाही का, म्हणजेच थर्स्ट आहे, तहान लागते, आपल्याला भूक लागतीये, हंगर आहे, हे सगळं कोण हे करतं, नाही का, म्हणजे मेंटेन करण्याचं काम हे कोण करतं, म्हणजे आपल्याला तहान लागली आहे, भूक लागली आहे, किंवा आपण जेवल्यानंतर नाही ठीक आहे आपल्याला रिलॅक्स वाटतं थोडंसं, अशा टाईपमधलं जे काही फिलिंग्स असतं. त्यानंतर इमोशनल जे काही कंट्रोल असतो तो सुद्धा कोण करतो, हायपोथॅलॅमस करतो आहे. ठीक. त्याच्यानंतर अजून सगळ्यात महत्त्वाचं काय सांगितलं मी, थर्स्ट आहे, सॅटिस्फॅक्शन आहे, प्लेजर आहे, म्हणजे आपल्याला नाही का असं आनंदी वाटतं वगैरे वगैरे, सेक्शुअल डिझायर आहे.
हे सगळे कोण मेंटेन करतं किंवा कोण कंट्रोल करत असतं, हे सगळं हायपोथॅलॅमस. इन शॉर्ट आपण असं म्हणूयात की जो काही इमोशनलवाला पार्ट आहे ना, किंवा इमोशनल कंट्रोल जो आहे तो कोण मेंटेन करत असतं, हायपोथॅलॅमस मेंटेन करत असतो. पण त्याचबरोबर हायपोथॅलॅमसच्या सोबत अजून एक सिस्टीम असते जिला आपण लिम्बिक सिस्टीम असं म्हणतो. ठीक आहे. हे लिम्बिक सिस्टीमसुद्धा काय करते, इमोशनल कंट्रोल करण्याचं काम करते, नाही का. इमोशनल एक कंट्रोल मेंटेन करण्याचा त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन, म्हणजे आपल्याला राग येतोय किंवा नाही का आपल्याला चांगलं वाटतंय किंवा अजून इतर ज्या काही इमोशनल रिलेटेड गोष्टी आहेत ना, इमोशन्सची रिलेटेड गोष्टी आहेत, त्या सगळ्या कोण मेंटेन करतं, त्या सगळ्या मेंटेन करते लिम्बिक सिस्टीम आहे. ठीक. मग लिम्बिक सिस्टीममध्ये काही महत्त्वाचे ऑर्गन्स आहेत, जसं की काही बुक्समध्ये असं दिलं आहे की आपल्याला जे काही इपिथॅलॅमस आहे ते सुद्धा लिम्बिक सिस्टीमचाच एक पार्ट आहे. ठीक. पण त्याच्याच बरोबर सगळ्यात 3 महत्त्वाच्या न्यूक्लियाय असतात लिम्बिक सिस्टीमकडे. त्यातली पहिली आहे ॲमिगडेला. ॲमिगडेलाचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन, याला ॲमिगडेला असं आपण का म्हणतो, कारण याचा जो शेप आहे तो शेप कसा आहे, आल्मंड शेप आहे. ठीक. आल्मंड शेप आहे अमिगडेलाचा शेप, म्हणून आपण याला अमिगडेला असं म्हणतोय. याचं महत्त्वाचं फंक्शन काय आहे, म्हणजे आपल्याला नाही का भीती वाटते, आणि भीती वाटल्यानंतरचं जे अग्रेशन असतं ना आपलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल नाही का आपण ती एक ॲड पाहिली असेल नाही का, पेप्सी वगैरे, कोका कोला, त्यांची काहीतरी डर के आगे जीत है वाली, नाही का. म्हणजे आधी सुरुवातीला काय होते, फार भीती वाटते. कोका कोला प्यायल्यानंतर किंवा जे काही ते नाही का सॉफ्ट ड्रिंक आहे ते घेतल्यानंतर काय होतंय, ती भीतीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं आहे, त्या भीतीचं कन्व्हर्जन होतं आहे का अग्रेशनमध्ये, नाही का. मग हेच जे आहे ना, आता तिकडे ते मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक सांगितलं, पण भीतीचं कन्व्हर्जन अग्रेशनमध्ये करण्यामध्ये, म्हणजे आपली जी भीती आहे, फियर आहे, तिला कन्व्हर्ट करतोय आपण कशामध्ये, अग्रेशनमध्ये ठीक. म्हणजे ते वालं जे मी तुम्हाला आत्ता एक्झाम्पल सांगितलं ते वालं, ते कोणाचं फंक्शन आहे किंवा ते काम कोण करतं, आपल्या जो काही लिम्बिक सिस्टीममध्ये असलेला एक न्यूक्लियाय असते जिला आपण ॲमिगडेला असं म्हणतो, ती करते. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲमिगडेलानंतर दुसरा पार्ट आहे हिप्पोकॅम्पस. हिप्पोकॅम्पसचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे, शॉर्ट टर्म मेमरीला कन्व्हर्ट करणं कशामध्ये, लॉंग टर्म मेमरीमध्ये. लक्षात ठेवा, शॉर्ट टर्म मेमरीचं कन्व्हर्जन लॉंग टर्ममध्ये करणं किंवा लॉंग टर्म मेमरीमध्ये करणं, हे काम कोणाचं आहे, हिप्पोकॅम्पसचं आहे. आणि त्याच्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे न्यूक्लियाय अक्युम्बलन्स. आता हे इथे आहे तिसरा पार्ट, इकडेच लिहूयात आपण, न्यूक्लियाय अक्युम्बलन्स. ठीक आहे. हे वाले जे आहेत ना, यांचं कोणतं आहे माहिती आहे का, म्हणजे आपल्याला ते एक प्रकारचं फिलिंग येतं बघा, नाही का, काहीतरी असं फारच आनंद वगैरे झाला, म्हणजे नाही का आपण कुठेतरी चांगला स्कोर केला आहे किंवा नाही का असं काहीतरी एक्झाममध्ये मार्क्स चांगले आलेत आपले, नाही का आन्सर की आली आपल्याला चांगले मार्क्स आले, मग तेव्हाचं जे फिलिंग येतं ना आपल्याला, ते चांगल्या वाटण्याचं जे फिलिंग असतं ना, की नाही आपल्याला आता छान वाटतंय, म्हणजे ते प्लेजरवालं जे फिलिंग असतं ना, ते कोणामुळे असतं, या न्यूक्लियाय अक्युम्बलन्समुळे असतं. ठीक आहे. आता हे जे काही फिलिंग आहे ना, ते काही ड्रग्सच्या फॉर्ममध्ये, म्हणजे नाही का दारू वगैरे पिणं, हे सगळं म्हणजे हे टेम्पररीवालं झालं. म्हणजे हेचवालं जे फिलिंग मी सांगते ना तुम्हाला, आपल्याला चांगलं वाटणंवालं आहे ना फिलिंग, ते काही लोक टेम्पररीसाठी सुद्धा ते करतात ना, म्हणजे जसं की दारू पिणं आहे, काही वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स घेणं आहे, की ज्याच्यामुळे तो जो प्लेजरवाली फिलिंग असते ना, ती फक्त काही टेम्पररी, त्या काही ठराविक वेळापुरती असते. ठीक आहे ना. हे झालं त्यांचा तो एक सांगण्याचा मुद्दा होता, की हा पार्ट तर आपला मेंटेन करतोच, पण आपल्याला तो टेम्पररीसुद्धा आपल्याला स्वतःहून जर ठरवलं तर मेंटेन करता येऊ शकतो. ठीक आहे. पण तसं नाही आहे काही, तो शेवटी टेम्पररी असतो आहे. हा वाला जो आहे न्यूक्लियाय अक्युम्बलन्स, जे आपलं प्लेजरवालं फिलिंग आहे ते कंट्रोल करण्याचं काम करतं. नंतरचा जो पुढचा पार्ट आहे, तो पुढचा पार्ट आहे आपला मिड ब्रेनवाला. इथे आपलं जो फोर ब्रेन होता, तो फोर ब्रेन कंप्लीट झालेला आहे. त्या फोर ब्रेनमध्ये आपण काय काय पाहिलं, सेरेब्रम पाहिलं, 85% पार्ट कव्हर करतो, वेगवेगळे लोब्स पाहिले, सल्कस पाहिले, त्या लोब्सना सेपरेट करणारे किंवा बॉर्डर त्यांची, त्याच्यानंतर फंक्शनिंग एरियाज पाहिले आपण, आणि त्याच्यानंतर डायनसेफॅलॉन पाहिलं. डायनसेफॅलॉनचे 3 पार्ट्स पाहिले. त्या 3मध्ये जे हायपोथॅलॅमस आहे ते आपल्याला इन डिटेल एंडोक्राईन सिस्टीममध्ये अभ्यासायचे.
त्याच्यानंतर हायपोथॅलॅमस शिवाय अजून एक इमोशनल कंट्रोल करणारी एक सिस्टीम असते जिला आपण लिम्बिक सिस्टीम म्हणतो. तिच्यामध्ये 3 प्रकारच्या न्यूक्लियाय असतात. पहिली आहे अमिगडेला, दुसरी आहे हिपोकॅम्पस आणि तिसरी आहे न्यूक्लियाय अकम्बलन्स. ठीक आहे. अमिगडेला काय करतो? अमिगडेलाचं फिअरला कन्व्हर्जन, भीतीचं कन्व्हर्जन अग्रेशनमध्ये, रागामध्ये करणं. दुसरंवालं आहे कोणतं? हिपोकॅम्पस. हिपोकॅम्पसचं काय फंक्शन आहे? शॉर्ट टर्म मेमरीचं कन्व्हर्जन लॉंग टर्म मेमरीमध्ये करणं. आणि न्यूक्लियाय अकम्बलन्स म्हणजे नाही का आपल्याला ती प्लेजरवाली एक फिलिंग जी असते, जिंकल्याची जी फिलिंग असते ती वाली प्रोव्हाइड करणं. टेम्पररीसुद्धा मिळू शकते काही ड्रग्ज वगैरे घेतल्यानंतर. पुढचा जो स्टार्ट होतो आपला पार्ट तो आहे मिड ब्रेन. मिड ब्रेनला आपण मराठीमध्ये म्हणतोय मध्य मस्तिष्क. मिड ब्रेनकडे काय काय असतं? सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रक्चर जिला आपण काय म्हणतोय? कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. आणि दुसरे काय असतात? पेडंकल असतात. पेडंकल काय करतात माहिती आहे का? मिड ब्रेनला याच्याशी आपल्या फोर ब्रेनशी आणि मिड ब्रेनला आपल्या हाइंड ब्रेनशी कनेक्ट करून ठेवण्याचं काम करतात आहे. ठीक, त्याला आपण काय म्हणतो? पेडंकल असं म्हणतो. ठीक आहे. आणि हे कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना, क्वाड्री ही टर्म आपण कशासाठी वापरतो? फोरसाठी वापरतो, 4 डिनोट करण्यासाठी आहे. बरोबर. मग यांच्याकडे हे जे कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना आहे ते 4 लोब्सचं बनलेलं असतं. 2 जे असतात त्यांना आपण अँटेरियर असं म्हणतो, त्यांना आपण सुपेरियर असं म्हणतो. आणि 2 जे लहानवाले असतात तर त्यांना आपण इन्फेरियर असं म्हणतो. ठीक आहे. मग हे 2 जे मोठेवाले आहेत ना त्यांनाच काय म्हणालो आपण? सुपेरियर. सुपेरियर. 2 लहानवाले जे आहेत त्यांना आपण काय म्हणालो? इन्फेरियर. सुपेरियरवाले काय करतात माहिती आहे का? व्हिज्युअल रिफ्लेक्स प्रोव्हाइड करतात. म्हणजे नाही का व्हिज्युअल, आता तुम्हाला ते एक्सप्लेन करते मी. व्हिज्युअल रिफ्लेक्स म्हणजे व्हिज्युअल रिफ्लेक्समध्ये मदत करतात. आणि इन्फेरियरवाले जे आहे ते आपल्याला ऑडिटरी रिफ्लेक्सेसमध्ये रिफ्लेक्स प्रोव्हाइड करतात. म्हणजेच काय थोडक्यात माहिती आहे का? नाही का आपल्याला कोणी सांगितलं आपल्याला काहीतरी पाहायचं आहे, हां, मग पाहण्यासाठी आपण आपल्या मानेची जी मुवमेंट केली तिकडे की एखादी गोष्ट आपल्याला पाहायची आहे त्यासाठी. ठीक आहे. मग ते काय झालं? व्हिज्युअल रिफ्लेक्स झालं आहे. बरोबर. म्हणजे काहीतरी पाहण्यासाठी आपण केलेली मुवमेंट आहे. बरोबर. किंवा दिलेला रिस्पॉन्ड त्याला आपण काय म्हणालो? व्हिज्युअल रिफ्लेक्स असं म्हणालो. दुसऱ्या प्रकारची की नाही तुम्हाला तिकडून कोणीतरी आवाज देत आहे आणि तो ऐकण्यासाठी तुम्ही मान वळवलीत, तो झाला ऑडिटरी रिफ्लेक्स आहे. बरोबर. मग हे जे ऑडिटरी आणि व्हिज्युअल रिफ्लेक्स आहेत ते आपल्याला कोण प्रोव्हाइड करतं? ते प्रोव्हाइड करतं कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना, की जो कशाचा पार्ट आहे? जो पार्ट आहे मिड ब्रेनचा आहे. ठीक, इथंपर्यंत. आणि इकडे ना हे ओल्फॅक्टरी नर्व्ज असतात. नाही का व्हिज्युअलवाल्या ज्या नर्व्ज असतात ना त्या कुठे असतात? इकडे असतात. ठीक आहे. की ज्या कुठे पोचतील? आपल्या ब्रेनपर्यंत पुढे आपल्या कनेक्ट केलेल्या असतील. आपल्या ज्या काही व्हिज्युअल सेन्स ऑर्गन्स आहेत ते तिकडे कनेक्ट केलेले असतील. ठीक आहे. हे झालं कोणतंवालं? कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. त्याच्यानंतरचा पार्ट आहे जो काही याला आपण कॉलिक्युलाय असं सुद्धा म्हणतो. हे वाले जे इन्फेरियर कॉलिक्युलाय किंवा सुपेरियर कॉलिक्युलाय असं. ठीक आहे. त्याच्यानंतर पेडंकल आपण कशाला म्हणतो? की हा जर का आपला मिड ब्रेन आहे, ठीक आहे, हा मिड ब्रेन आहे तर याला कनेक्ट करून ठेवलं आहे कोणाशी? फोर ब्रेनशी आहे. बरोबर. आणि मिड ब्रेनलाच कोणाशी कनेक्ट केलं आहे? मिड ब्रेनला कनेक्ट केलं आहे तुमच्या हाइंड ब्रेनशी. ठीक आहे. मग हे कनेक्ट करून ठेवणारं जे स्ट्रक्चर आहे ना त्यांना आपण काय म्हणतो? पेडंकल असं म्हणतो. ठीक आहे. काही डक्टसुद्धा असतात, त्या डक्टसुद्धा काय करून ठेवतात? याला जे CSF वालं फ्लुइड होतं, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, ते कॅरी करण्याचं काम करतात आहे. ठीक, त्याला इटर वगैरे असं आपण म्हणतो. पण एवढं काही डीपमध्ये जाण्याची गरज नाही आहे. सो फक्त एवढं जे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना 4 लोब्स असतात, 2 सुपेरियर 2 इन्फेरियर. इन्फेरियरवाले ऑडिटरी रिफ्लेक्सेस प्रोव्हाइड करतात आणि सुपेरियरवाले आपल्याला व्हिज्युअल रिफ्लेक्सेस प्रोव्हाइड करतात. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे हाइंड ब्रेनवाला आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. ठीक आहे. हाइंड ब्रेनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रक्चर कोणतं वालं? सेरेबेलम. सेरेबेलमला आपण काय म्हणतो? हाइंड ब्रेनमधलं सगळ्यात महत्त्वाचं स्ट्रक्चर आहे सेरेबेलम. सेरेबेलमला आपण म्हणतो सेकंड लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन. सेकंड लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन.
ब्रेनचा सगळ्यात पहिला कोणता मोठा असलेला सेरेब्रम आहे, बरोबर. तो होता सेरेब्रम, हा आहे सेरेबेलम आहे. ठीक, लक्षात ठेवायचं. सेकंड लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन सेरेबेलमला म्हणतो. सेरेबेलमचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन जर का आठवत असेल तर बघा, याचं स्ट्रक्चर पण आपण पाहणार आहोत. तुम्हाला आपण जेव्हा सेल टॉपिक सांगितलेला होता तेव्हा सेल या टॉपिकमध्येच तुम्हाला सेरेबेलमचं महत्त्वाचं फंक्शन सांगितलं होतं. इकडे कोणत्या सेल्स असतात सेरेबेलममध्ये? पर्किंजे नर्व सेल्स असतात आहे, बरोबर, की ज्यांना आपण मोस्ट कॉम्प्लेक्स सेल म्हणून ओळखतो, ज्यांना आपण मोस्ट कॉम्प्लेक्स सेल म्हणून ओळखतो आणि ज्या सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन परफॉर्म करतात तो कोणतं वालं? आपला जो काही बॉडी इक्विलिब्रियम मेंटेन करण्याचं, बॉडी इक्विलिब्रियम म्हणजे आपला जो बॅलन्स आहे आपल्या शरीराचा, तोल सांभाळण्याचं जे काम आहे ते कोण करतात? ते सेरेबेलम करतात आहे. ठीक, सेरेबेलममध्ये कोणत्या सेल्स असतात सांगितलं? मोस्ट कॉम्प्लेक्स असलेल्या, सगळ्यात जटिल असलेल्या कोणत्यावाल्या? पर्किंजे नर्व सेल्स या कुठे असतात? सेरेबेलममध्ये असतात. सेरेबेलमचं अजून महत्त्वाचं फंक्शन कोणतंवालं? की आपल्या नाही का ज्या काय म्हणतो आपण त्यांना, व्हायटल नॉन व्हायटल वगैरे ज्या प्रोसेसेस आहेत, म्हणजे जसं की बघा आपल्याला नाही का शिंक येते किंवा आपण खोकतोय आहे, बरोबर, शिंक येणं आहे, खोकणं आहे, आता तो याचा पुढचा पार्ट आहे. पण इकडे जे काही नाही का आपल्या वॉकिंगवाल्या मुवमेंट आहेत, आपण चालतोय किंवा आपण धावतोय, हा वाला जो पार्ट आहे ना तो सगळा कोण कंट्रोल करत असतं? आपला सेरेबेलम. का? कारण ते चालताना धावताना आपल्याला आपल्या स्वतःचा एक बॅलन्स मेंटेन करण्याची गरज असते आणि तो बॅलन्स मेंटेन आपल्याला कोण करून देतं? सेरेबेलम करून देतो. सेरेबेलम हे जे असतं ना ते 3 लोब्स असतात, त्याच्याकडे 3 लोब्सचं बनलेलं असतं. बटरफ्लाय शेप त्याचं स्ट्रक्चर असतं, म्हणजे मध्ये असा वर्मिस ज्याला आपण म्हणतो वर्म शेप एक स्ट्रक्चर असतं आहे. ठीक, अशा पद्धतीचं. आणि इकडे 2 असे लॅटरल लोब असतात त्याला आहे. ठीक, 2 वाले लॅटरल आणि हा जो मधला जो आहे सेंट्रलवाला त्याला आपण काय म्हणतो? वर्मिस असं म्हणतो. आपल्याला काही थेरॉटिकल नाही विचारणार आहे, सो फक्त लक्षात ठेवा यांचे फंक्शन कोणते कोणते आहेत ते. ठीक आहे, तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये खूप छान डाटा दिलेला आहे याचा. जर कोणी NCERT रेफर करत असेल तर तिकडून केलं तरीही चालेल, तिकडेही दिलेले आहेत. NCERTमधला फायदा हा होतो की बऱ्यापैकी पॉईंट मुद्दे जे आहेत ना ते थोडेसे हायलाईट करून दिलेले असतात, तिकडे आपल्याला थोडासा याचा फायदा होतो. त्याच्यानंतरचा आपला मुद्दा आहे कोणता? हे जे हा पहिला पार्ट झाला सेरेबेलम, दुसरा जो पार्ट येतो तो दुसरा पार्ट येतो पॉन्स. ठीक आहे, म्हणजे पर्किंजे जेव्हा आपण सेरेबेलम बघतो ना तेव्हा सेरेबेलममध्ये गरजेचं काय असतं माहिती आहे का? एक गोष्ट लक्षात ठेवायची की या ज्या मुवमेंट आहेत त्या मुवमेंट करण्यासाठी आपल्याला नाही का त्या लर्न करणं गरजेचं असतं. ठीक आहे ना, तेव्हा तो आपला सेरेबेलम बॅलन्स तो मेंटेन करू शकतो. म्हणजे काही गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात ते मेंटेन करण्यासाठी. अशा ज्या मुवमेंट असतात त्या आपला सेरेबेलम काय करतो? कंट्रोल करतो किंवा बॅलन्स करण्याचं काम करतो. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आहे पॉन्स, किंवा ज्याला आपण पॉन्स वॅरोली असं म्हणतो. मग हा काय करतो? रेस्पिरेशनशी रिलेटेड ज्या काही मुवमेंट असतात नाही का, म्हणजे रेस्पिरेशन कंट्रोल करणाऱ्या, ठीक आहे, त्या सगळ्या कोणाकडून केल्या जातात? पॉन्स वॅरोलीकडून केल्या जातात. त्याच्यानंतरचा वाला लास्टवाला तो आहे मेड्युला ऑब्लंगाटा. ठीक आहे, हा लास्टवाला पार्ट आहे. म्हणजे जर का तुम्हाला आठवत असेल तर आपण हे काहीचं असं स्ट्रक्चर ब्रेनचं काढलेलं होतं आहे, बरोबर. इकडे काय आहे? आपला फोर ब्रेन आहे, इकडे परायटल आले, इकडे ऑसिपिटल, इथे तुमचं टेम्पोरल सेपरेट झालं. हा जो पार्ट आहे तो आहे तुमचा सेरेबेलम. सेरेबेलमच्या समोरवाला जो पार्ट येतो तो येतो पॉन्स वॅरोली आणि याच्या खाली जो पार्ट येतो तो आहे मेड्युला आहे, बरोबर. म्हणजेच हा मेड्युला ऑब्लांगाटा जिकडून पुन्हा तुमचा स्पायनल कॉर्ड कंटिन्यू होणार आहे. ठीक, हे वाला अशा पद्धतीचं स्ट्रक्चर होतं. आता मेड्युला ऑब्लांगाटा कोणती फंक्शन्स परफॉर्म करतो? सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की मेड्युला ऑब्लांगाटाचा जो आउटर पार्ट असतो, जर का आपण सेरेबेलममध्ये पाहिलं ना तर सेरेबेलमचा जो आउटरवाला पार्ट आहे, ठीक आहे, तर त्या आउटरवाल्या पार्टला आपण काय म्हणतो? ग्रे मॅटर म्हणतो. जो इनरवाला पार्ट आहे त्या इनरवाल्या पार्टला आपण काय म्हणतो? व्हाईट मॅटर असं म्हणतो. ठीक आहे, इकडे मेड्युला ऑब्लांगाटामध्ये एक डिफरन्स आहे काय? की जो आउटरवाला पार्ट आहे ना त्या आउटरवाल्या पार्टला आपण व्हाईट मॅटर असं म्हणतो.
आहे आणि जो इनरवाला म्हणजे आतमधला जो पार्ट आहे त्याचा कलर आहे ग्रे, सो आपण त्याला म्हणतो ग्रे मॅटर. आणि काही ठिकाणी असा पार्ट येतो की जिथे ग्रे आणि व्हाईट दोघेजण मिक्स झालेले असतात, त्याला आपण काय म्हणतो, रेड न्यूक्लियस असं म्हणतो. ठीक आहे, कुठे रेड न्यूक्लियस ही टर्म वाचली तर लक्षात असू द्या की ज्या पार्टमध्ये ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर दोघे काय झालेत, मिक्सअप झालेले आहेत, असा काहीच पार्ट असतो आणि त्याला आपण म्हणतो रेड न्यूक्लियस. लक्षात ठेवा. हे झालं मेड्युला ऑब्लांगाटा. मग मेड्युला ऑब्लांगाटाचे सगळ्यात महत्त्वाचे फंक्शन कोणते, तर तुमच्या ज्या काही इनव्हॉलेंटरी मुवमेंट आहेत, जसं की आपल्या कार्डियक मसल्सवाली मुवमेंट आहे. म्हणजे काय, तर आपलं हार्टबीट होणं किंवा आपलं हृदयाचं धडधडणं आहे, आपलं रेस्पिरेशन आहे, त्यानंतर आपले नाही का फिल्ट्रेशनवाली जी प्रोसेस आहे, सर्क्युलेशनवाली जी प्रोसेस आहे, या ज्या सगळ्या इनव्हॉलेंटरी मुवमेंट आहेत की ज्या आपण कंट्रोल करू शकत नाही, त्या सगळ्या कोणाकडून कंट्रोल केल्या जातात, मेड्युला ऑब्लांगाटाकडून कंट्रोल केल्या जातात. राहील लक्षात. मग यांच्यामध्ये नाही का शिंकणे आहे, खोकणे आहे, वॉमिटिंग आहे, ह्या सगळावाला जो पार्ट येतो ना, तो कुठे येतो, इकडे येतो यांच्यामध्ये. कोणामध्ये, मेड्युला ऑब्लांगाटाच्या फंक्शन्समध्ये. आता याच्यानंतर इकडे खाली काय सुरू झाला, मेड्युला ऑब्लांगाटानंतर स्टार्ट झाला आपला स्पायनल कॉर्ड आहे. ठीक. आता स्पायनल कॉर्डच्या इथे सगळ्यात महत्त्वाचं स्पायनल कॉर्ड कशामध्ये येणार आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये येणार आहे. बरोबर आहे की जो सगळ्यात महत्त्वाचं काम काय करेल, आपला एक बॉडी नाही का एक सेंट्रल नर्वस सिस्टीमचा एक पार्ट आहे की जो काय करेल, आपला बॉडी पोस्चर मेंटेन करण्याचं काम करेल. साधारणपणे असं समजलं जातं की 45 सेंटीमीटर वगैरे काय असते, आपल्या स्पायनल कॉर्डची लेंथ असते. हे लक्षात ठेवा. आता स्पायनल कॉर्ड एवढं काही याच्यामध्ये नाही आहे महत्त्वाचं, की कारण आपण ते स्केलेटल सिस्टीममध्ये ऑलरेडी नाही का त्याचे पार्ट्स आपण पाहिलेले आहेत. स्पायनल कॉर्ड जे आहे, जसं की ब्रेनला प्रोटेक्शनवाले 3 कव्हरिंग असतात. कोणते 3 कव्हरिंग असतात, पहिला आहे ड्युरा मॅटर, आउटर मोस्टवालं आठवते. त्याच्यानंतर दुसरं आतमध्ये असतं ते असतं अरॅकनॉइड आहे, बरोबर, हे वालं. आणि नंतरवालं हे ज्याला आपण काय म्हणतो, ड्युरा मॅटर, अरॅकनॉइड, आणि तिसरं वालं जे आहे त्याला आपण म्हणतो पिया मॅटर आहे. ठीक. हे 3 वाले जे ब्रेनला प्रोटेक्ट करतात, सिमिलर तेच तिघे आपल्या स्पायनल कॉर्डला सुद्धा प्रोटेक्ट करण्याचं काम करतात. साधारणपणे आपल्या स्पायनल कॉर्डची जी लेंथ आहे ती 45 सेंटीमीटर आहे एक्सटर्नली असं कन्सिडर केलं जातं, आणि त्याची जी विड्थ आहे ती जवळजवळ 2 ते 2.5 सेंटीमीटर एवढी काय आहे, त्याची विड्थ आहे असं आपण कन्सिडर करतो. ठीक आहे. जसं की ब्रेनमधल्या या लेयर्समध्ये काय आहे, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे. सेम तेच जेव्हा या 3 लेयर स्पायनल कॉर्डला प्रोटेक्ट करतात, तेव्हा या 3 लेअरमधल्या स्पेसना, ड्युरा मॅटर आणि अरॅकनॉइड यांच्यामध्ये असलेल्या स्पेसला आपण म्हणतो सबड्युरल स्पेस आहे, बरोबर. अरॅकनॉइड आणि पिया मॅटर यांच्यामध्ये जो असलेला स्पेस आहे त्याला आपण म्हणतो सब अरॅकनॉइड स्पेस. ठीक आहे. मग हा जो स्पेस आहे त्या स्पेसमध्ये काय असतं, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असतं. सेरेब्रोस्पायनल फ्लुइड तयार कोण करतं, पिया मॅटर आहे. त्याच्यानंतर अरॅकनॉइड प्लेक्झसेस आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाच्या सेल्स कोणत्या, सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या सेल्स कोणत्या, इपिंडायमल सेल्स आहे, बरोबर. या काय करतात, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड तयार करतात. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन कोणतं, एक बायोन्सी मेंटेन करणं, मेकॅनिकल इंजुरीपासून त्याला प्रोटेक्ट करणं. मग ते स्पायनल कॉर्डला असेल, ब्रेनला असेल. त्याचबरोबर ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन सप्लाय इझी करणं किंवा सोपा करणं. त्याचबरोबर ब्लड वेसल्स कोणामध्ये असतात, इकडे ह्या ड्युरा मॅटरमध्ये आहेत, अरॅकनॉइडमध्ये थोड्याफार प्रमाणात आहेत. मग तो जो ब्लड वेसल्समधला एक्सचेंज आहे, म्हणजेच कसला एक्सचेंज, न्यूट्रियंटचा आणि वेस्ट मटेरियलचा. जे वेस्ट मटेरियल आहे ते त्या ब्लड वेसल्समध्ये टाकून द्यायचं, आणि जे आवश्यक असलेले घटक आहेत, न्यूट्रियंट आहेत, ते काय करून घ्यायचे, ॲब्सॉर्ब करून घ्यायचे. हे सगळे फंक्शन कोण करतं, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड करतं, की जे आपल्याला स्पायनल कॉर्डमध्ये सुद्धा पाहायला मिळतं. ठीक आहे. स्पायनल कॉर्डच्या नंतर स्पायनल कॉर्डमध्ये अर्थात काय असणार आहेत, स्पायनल नर्व्स असणार आहे, बरोबर. की जो आपला पुढे क्रॅनियल नर्व्सचा जो पार्ट आहे ना, क्रॅनियल नर्व्स नाही, पेरिफेरल नर्वस सिस्टीमचा जो पार्ट आहे तिकडे आपण बघणार आहे. आता पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये सगळ्यात महत्त्वाच्या काय येतात, 2 सिस्टीम येतात. पेरिफेरल म्हणजे सेंट्रलवाली कोणती झाली, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. त्याच्या आजूबाजूची जी सगळी आहे, म्हणजेच ब्रेनमधून काय निघालेत,
नर्व निघालेत त्यांना आपण काय म्हणतोय, क्रॅनियल नर्व्स असं म्हणतोय. त्यांना आपण काय म्हणतोय, क्रॅनियल नर्व्स. स्पायनल कॉर्डमधून ज्या नर्व निघालेत त्यांना आपण म्हणतोय स्पायनल नर्व्स. याच्यावरती प्रश्न होता की क्रॅनियल नर्व्सच्या किती पेअर्स आहेत, 12 पेअर्स आहेत. क्रॅनियल नर्व्स, ब्रेन लहान आहे, ब्रेनपासून नर्व्ससुद्धा कमी निघत आहेत. स्पायनल नर्व्ज, स्पायनल कॉर्ड मोठा आहे, निघणाऱ्या नर्व्ससुद्धा काय असणार आहे, जास्त असणार आहेत. 31 पेअर्स असणार आहेत. आता या 31 पेअर्स आपण जे काही सर्व्हिकल म्हणजे मणके बघितलेले होते ना, मणक्यांचे प्रकार म्हणजे मानेकडचे, त्याच्यानंतर नाही का छातीकडचे, नंतर आपल्या पोटाच्या साईडचे, हे जे काही बघितलेले होते ना तिकडे, त्याच टाईपमधून तिकडून त्या काय होणार आहेत, निघणार आहेत 31 पेअर्स. या ज्या क्रॅनियल नर्व्स आहेत 12 वाल्या, ठीक आहे, त्या 12 मधल्या यांना पुन्हा आपण क्लासिफाय करतो क्रॅनियल नर्व्सना. का? कारण काही नर्व्स अशा असतात, ठीक आहे, इथे जर का तुमचा ब्रेन आहे किंवा सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे, ठीक आहे. आता हे असं वाटत नाही आहे, आहे बरोबर, आणि ही तुमची काय आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे बरोबर. इकडे तुमचे काय आहेत, रिसेप्टर ऑर्गन्स आहेत, आहे बरोबर. इकडे हे खाली तुम्ही इकडे हे तुमचे रिसेप्टर ऑर्गन्स आहेत म्हणजे सेन्सरी ऑर्गन्स आहेत. त्या सेन्सरी ऑर्गन्सकडून मेसेज आला आहे बरोबर. म्हणजेच ऑर्गनकडून, सेन्सरी ऑर्गनकडून मेसेज कुठे येतोय, सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे येतोय. कोण घेऊन येतात, तो सेन्सरी नर्व घेऊन येतात. कोणत्या, सेन्सरी, ज्यांना आपण संवेदी चेतापेशी असं म्हणतो, त्या घेऊन येतात. कोणाकडून, सेन्सरी ऑर्गनकडून ब्रेनकडे, आहे बरोबर. ब्रेन मेसेजला डिकोड करेल, आपण ते एरियाज पाहिले कोणते कोणते होते ते. ब्रेन त्याला डिकोड करेल आणि ब्रेनकडून म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमकडून पुन्हा सेन्सरी ऑर्गनकडे जाणाऱ्या ज्या नर्व्ज असतील त्यांना आपण म्हणतोय मोटर नर्व्ज. मोटर कोणत्या, सेंट्रलकडून ऑर्गनकडे जाणाऱ्या, सेन्सरी कोणत्या, ऑर्गनकडून ब्रेनकडे येणाऱ्या, सेंट्रल नर्वस सिस्टीमकडे येणाऱ्या, ठीक आहे. काही अशा असतात की ज्या कशा असतात, मिक्स्ड असतात, म्हणजे दोन्हीची कामं करतात, आहे ठीक. कधी कधी कशासारखं काम करतात, सेन्सरीसारखं, कधी कधी कशासारखं, मोटरसारखं काम करतात, आहे ठीक. मग ज्या सेन्सरी नर्व्ज आहेत त्या सेन्सरी नर्व आहेत टोटल 3 प्रकारच्या, आहे ठीक. आता त्या कोणत्या कोणत्या आहेत ते तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये एक चार्ट दिलेला आहे, ठीक आहे. त्या चार्टमध्ये ह्या ज्या 12 पेअर्स आहेत ना, त्या 12 पेअर्स तुम्हाला व्यवस्थितपणे त्यांनी मेन्शन करून दिलेल्या आहेत. त्या तुम्हाला प्रिपेअर करायच्या आहेत, वाचून घ्यायच्याच आहेत, जो पाठांतराचा भाग आहे, ठीक आहे. या सेन्सरी नर्व्स ज्या आहेत त्याच्या पेअर्स किती असतात, 3 पेअर्स असतात. त्याच्यानंतर मोटर नर्व्स ज्या आहेत त्या मोटर नर्व्सच्या पेअर किती असतात, 8 आणि 4 12 होतात. मोटर नर्व्सच्या पेअर असतात 5, आहे ठीक. आणि ज्या मिक्स्ड नर्व्स आहेत त्या किती असतात, 4 असतात. म्हणजे 5 आणि 3 8 आणि 4 12 पेअर्स आहेत. क्लिअर तुमच्या इथे, ठीक आहे. मग या तिघांमध्ये कोणत्या कोणत्या पेअर्स येतात, मग त्या सिक्वेन्सनी लक्षात ठेवा किंवा डिरेक्ट नावं लक्षात ठेवा, जसं तुम्हाला ते इझी जाईल किंवा जसं तुमच्या लक्षात राहणार आहे त्या पद्धतीने, ठीक आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, सेन्सरी नर्व्सच्या पेअर किती असतात, 3 पेअर असतात. मोटरच्या किती असतात, 5 असतात. आणि मिक्स्डवाल्या किती असतात, मिक्स्डवाल्या 4 पेअर्स असतात, आहे ठीक. हे लक्षात ठेवा. त्याच्या पुढे सगळ्यात लार्जेस्ट नर्व किंवा सगळ्यात लार्जेस्ट क्रॅनियल नर्व्स, ठीक आहे ना, या कोणाच्या पेअर होत्या, 12 पेअर आहेत. 12 पेअर कोणाच्या असतात, क्रॅनियल नर्व्सच्या असतात. क्रॅनियल नर्व कोणाला म्हणतोय आपण, क्रॅनियल नर्व आपण त्यांना म्हणतोय की ज्या आपल्या ब्रेनपासून बाहेर पडत आहेत, तर त्यांना आपण म्हणतोय क्रॅनियल नर्व्स असं, ठीक आहे. मग या क्रॅनियल नर्व्समधली अशी कोणती पेअर आहे की जी सगळ्यात लांब पोहोचते, ती आहे वॅगस नावाची जी नर्व असते ना, वॅगस, ठीक आहे. मला वाटते 10वी पेअर आहे ही, येस बरोबर आहे, 10वी पेअर आहे की जी सगळ्यात जास्त लांब पोहोचते. मग कुठे कुठे, लॉंगेस्टवाली कोणती आहे, सगळ्यात लांब असलेली लॉंगेस्ट कोणती आहे, वॅगस ही आहे, जी कितवी पेअर आहे, 10वी पेअर आहे. कुठे कुठे जाते, आपल्या ट्रॅकियामध्ये जाते, श्वासनलिकेमध्ये जाते, फॅरिंग्समध्ये जाते, लॅरिंग्समध्ये जाते, इतर जे जे काही विसरल ऑर्गन्स आहेत तिकडे जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठे, ब्लड वेसल्सकडे जाते. आणि ब्लड वेसल्स सगळ्या शरीरामध्ये पसरलेल्या आहेत, आहे बरोबर. म्हणून याला आपण काय म्हणतो, लॉंगेस्ट आणि सगळ्यात जास्त ब्रांचिंग झालेली, हिचं जे ब्रांचिंग आहे
ते सगळ्यात जास्त झालेलं ब्रांचिंग असतं. म्हणजेच हिला शाखा खूप आहेत. जर का सगळ्या ब्लड वेसल्समध्ये जाते तर अर्थात याचं ब्रांचिंग काय झालेलं आहे, सगळ्यात जास्त झालेलं आहे. लक्षात ठेवा, क्रॅनियल नर्व्ज आहे ही. ठीक आहे, विचारला प्रश्न की क्रॅनियल नर्व्समधली सगळ्यात लॉंगेस्ट क्रॅनियल नर्व कोणती, वॅगस असणार आहे किंवा 10वी पेयर असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सगळ्यात लार्जेस्ट म्हणजे सगळ्यात मोठी वाली कोणती आहे, 5वी पेयर आहे, जिला आपण काय म्हणतो, ट्रायजेमिनल. जिला आपण काय म्हणतो, ट्रायजेमिनल. आणि ट्रायजेमिनललाच आपण अजून म्हणतो डेंटिस्ट नर्व असं म्हणतो. ट्रायजेमिनललाच आपण काय म्हणतो, डेंटिस्ट नर्व असं म्हणतो. आणि हिला आपण म्हणतो सगळ्यात लार्जेस्टवाली म्हणजे सगळ्यात मोठीवाली आहे. क्लिअर, ट्रायजेमिनल सगळ्यात मोठीवाली. आणि 6वी वाली जी पेयर आहे ना, 6वी जी पेयर आहे ती 6वी पेयर जी आहे ती सगळ्यात कशी आहे, स्मॉलेस्ट पेयर आहे, जिचं नाव आहे ॲब्डन्सस. ठीक आहे, ही जी 6वी पेयर आहे ती सगळ्यात लहानवाली पेयर आहे. क्लिअर आहे, तिन्हीही पेयर क्रॅनियल नर्व्समधल्या. हा जो आहे ना पार्ट तुम्हाला तो चार्टमध्ये दिलेला आहे. चार्टमधला फॉर्म जो आहे ना, चार्टमधला जो पार्ट आहे ना, इन्फॉर्मेशन जी चार्ट्समध्ये दिलेली असते, तुम्हाला ब्लॉक्समध्ये दिलेली असते, ऑलवेज रिमेंबर वगैरे वगैरे असं सांगून जी दिलेली असते ना, ती वाली विसरायची नाही, ती वाली तुमची पाठच असायला हवी. ठीक आहे, लक्षात राहतील. क्रॅनियल नर्व्सच्या पेयर किती आहेत, 12 पेयर आहेत. 12मधल्या 3 सेन्सरी, 5 मोटर आणि उरलेल्या 4 कशा आहेत, मिक्स्ड टाईपच्या आहेत. ठीक आहे, सेन्सरी नर्व्स किंवा क्रॅनियल नर्व्समधली सगळ्यात मोठीवाली कोणती आहे, लार्जेस्ट. मी सगळ्यात मोठी म्हणाले, लार्जेस्ट कोणती आहे, ट्रायजेमिनल किंवा डेंटिस्ट नर्व. लॉंगेस्ट सगळ्यात लांब कोणती आहे, वॅगस 10वी पेयर. सगळ्यात स्मॉलेस्ट कोणती आहे, 6वी पेयर, काय म्हणालो तिला आपण, अब्डन्सस आहे. ठीक, लक्षात ठेवा, ही नावं थोडीशी कठीण आहेत पण ठीक आहे, लक्षात ठेवायची. त्याच्यानंतरवाला जो पार्ट येतो ना, आता या ज्या सगळ्या बाकीच्या आहेत ना, म्हणजे याच्यामध्ये ओल्फॅक्टरी कोणत्या येतात, पॅथेटिक कोणत्या आहेत, ठीक आहे ना, या जो सगळा जो पार्ट आहे ना, तो तुम्हाला त्या चार्टमध्ये व्यवस्थितपणे दिलेला आहे, ते तुम्हाला दिलं जाईल वेळच्या वेळी. ठीक आहे, आता पुढचा जो पार्ट आहे, ज्या काही 31 पेयर्स आहेत त्या तर आपण नाही अभ्यासू शकत, स्पायनल कॉर्डमधून निघणाऱ्या, त्याचा एक छोटासा चार्ट तुम्हाला तिथेच खाली दिलेला आहे, हायलाईट करून दिला आहे, सो तो सुद्धा तुम्ही रीड करायचा आहे. त्याच्यानंतरचा पार्ट राहतो आपला कोणता, रिफ्लेक्स ॲक्शनवाला. ठीक आहे, का, कारण या ज्या काही सेन्सरी नर्व्स आहेत, सेन्सरी नर्व काय करतील, आपल्याला कोणता तरी सेन्स मिळाला की तो आपण कोणाकडे घेऊन येणार आहे, ब्रेनकडे घेऊन येणार आहे. आणि ब्रेनने आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिली म्हणजे आपण ती जी काही क्रिया घडले तिला जो रिस्पॉन्ड करणार आहे त्यालाच आपण म्हणतो रिफ्लेक्स ॲक्शन. ठीक आहे, रिफ्लेक्स ॲक्शन म्हणजे आपल्याला एखादं नाही का काहीतरी आपल्याला भाजलं, ठीक आहे, तर आपण काय करतो, भाजलं हा काय झाला, सेन्स झाला, पण आपण त्याच्यावरून चटकन हात बाजूला घेणं ही काय झाली, आपली रिफ्लेक्स ॲक्शन झाली. ठीक आहे, कोणीतरी आपल्याला मारली एक कानाखाली आणि आपण त्याच्या लगेच दुसरी मारली, मग आपण खाणं हे काय झालं, सेन्स झाला, आणि आपण दुसरी मारणं ही काय झाली, रिफ्लेक्स ॲक्शन झाली. ठीक आहे, मग ही रिफ्लेक्स ॲक्शन कशी होते, तर जे काही ॲफरंट आणि इफरंट नर्व्स असतात. ठीक आहे, ॲफरंटवाल्या काय करतात माहिती आहे का, सेन्सरी ऑर्गनकडून ब्रेनकडे घेऊन येतात, आणि इफरंटवाल्या काय आहेत, इफरंटवाल्या ब्रेनकडून सेन्सरी ऑर्गनकडे घेऊन जातात, तो मेसेज डिकोड करून आहे. ठीक, हे झाले आपली रिफ्लेक्स ॲक्शन. ॲक्शन ज्या आहेत त्या रिफ्लेक्स ॲक्शनचे पुन्हा टाईप्स पडतात, 3 टाईप्समध्ये आपण त्यांना पुन्हा क्लासिफाय करतो. सगळ्यात पहिलीवाली जी टाईप आहे त्याच्यामध्ये येतात, सगळ्यात पहिले म्हणजे क्रॅनियल रिफ्लेक्सेस, आणि दुसरे येतात स्पायनल रिफ्लेक्सेस. आता क्रॅनियल आहे तर म्हणजे यांना कंट्रोल कोण करेल, या रिफ्लेक्सेसना कंट्रोल कोण करेल, ब्रेन कंट्रोल करेल. इकडच्यांना कंट्रोल कोण करेल, आपल्या स्पायनल कॉर्डमध्ये असलेल्या स्पायनल नर्व्ज यांना कंट्रोल करतील, आहे बरोबर. मग हे जे क्रॅनियल रिफ्लेक्सेस आहेत त्या क्रॅनियल रिफ्लेक्सेसमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या आपल्या मुवमेंट येतात, किंवा व्हॉलेंटरी इनव्हॉलेंटरी कोणत्या कोणत्या मुवमेंट येतात, तर नाही का, आपल्याला काहीतरी आपल्या आवडीचा पदार्थ समोर आला, ठीक आहे, किंवा आपल्याला त्याचा इव्हन वास जरी आला तरी लगेच आपल्या काय होतात, ज्या काही सलायवरी ग्लँड्स असतात ज्यांना आपण मोस्ट ॲक्टिव्ह ग्लँड्स असं म्हणतो,
ठीक आहे ना, म्हणजे मोस्ट डेव्हलप्स. इव्हन आपल्याला त्याचा स्मेल जरी आला तरी लगेच ॲक्टिवेट होऊन जातात, लगेच आपल्या तोंडाला काय येतं, पाणी येतं, म्हणजेच काय येतं, सलायवाचं सिक्रेशन सुरू होतं. ही वाली जी मुवमेंट आहे त्यालाच आपण म्हणतोय क्रॅनियल रिफ्लेक्सेस. रिफ्लेक्स म्हणजे कोणता, आपल्याला त्याचा स्मेल आला म्हणजे आधी सेन्स मिळाला, आता त्याच्यावर आपण देणारी जी रिॲक्शन असेल, ज्याला आपण रिफ्लेक्स ॲक्शन असं म्हणतोय, ती म्हणजे कोणती असेल, वॉटरिंग, म्हणजेच काय येते, तोंडाला पाणी येणे. आहे बरोबर. नंतरची दुसरी आहे कोणती, जिला स्पायनल नर्व्स आपल्या कंट्रोल करतायत, की जिला आपले स्पायनल कॉर्ड कंट्रोल करतायत, ती वाली कोणती, आपल्याला एखादी गरम वस्तू भाजली, आपल्याला हात एखाद्या गरम वस्तूवरती पडला तर आपण पटकन तो हात मागे घेणं, ही कोणती झाली, स्पायनल वाली झाली. ठीक आहे, म्हणजे याला आपण काय म्हणणार, स्पायनल रिफ्लेक्सेस असं म्हणणार. डिफरन्स कळाला का, इकडे क्रॅनियल ज्या ब्रेन कंट्रोल करतोय म्हणजे इमिजिएटवाल्या ज्या ॲक्शन असतात ना त्यावाल्या या दोन्हीकडे येतात, म्हणजे इकडे मोस्ट ॲक्टिव्हवाल्या ज्यांना डिरेक्ट आपला ब्रेन कंट्रोल करतोय, ज्यांना स्पायनल नर्व्स कंट्रोल करतायत, त्या कोणत्या झाल्या, स्पायनल रिफ्लेक्सेस झाल्या. त्याच्यानंतरचा दुसरा प्रकार येतो, त्याच्यामध्ये येतात अनकंडिशनल आणि दुसऱ्या येतात कंडिशनल. या ज्या अनकंडिशनल आहेत ना, त्या अनकंडिशनल आपल्यामध्ये बाय बर्थ असतात. ठीक आहे, बाय बर्थ असतात म्हणजेच काय, यांना शिकण्याची गरज नसते, यांना आपण त्या शिकण्याची गरज नसते, त्यांच्या लर्निंगची गरज आपल्याला नसते, म्हणजेच काय, त्या आपल्याला आपोआप येत असतात. म्हणजे एखादं लहान मूल ज्याचा जन्म झालेला आहे त्याला जांभळी द्यायला शिकवावं लागत नाही, आहे ना बरोबर, किंवा ज्याला आपल्याला नाही का शिंकायला शिकवावं लागत नाही, की हे असं शिंक तू, ठीक आहे, किंवा ही अशी तुला आळस आल्यानंतर अशी जांभळी दे, ठीक आहे ना, असं त्याला या काही गोष्टी शिकवाव्या लागत नाही, ते त्याला ते स्वतःहून, किंवा नाही का जसं की स्वॉलोईंग आहे, काहीतरी गिळणं आहे, हे सुद्धा त्याला आपण शिकवत नाही, त्याचं ते गिळत असतं. ठीक आहे ना, त्याला पाणी देऊ जे देऊ आपण त्याला, ते त्याचं ते गिळत असतं. मग या ज्या कंडिशन्स असतात ना, किंवा या ज्या रिफ्लेक्स ॲक्शन असतात त्यांना आपण म्हणतो अनकंडिशनल, की ज्या त्या ऑलरेडी शिकून येतो आपण. ठीक आहे, जन्मताच ऑलरेडी आपण आधीच शिकलेल्या असतात त्यावाल्या. आणि ज्या काहींना अजून येत नाहीत, जसं की स्विमिंग आहे बरोबर, त्यानंतर ठीक आहे, म्हणजे चालणं किंवा धावणं आहे, स्विमिंग आहे, किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल नाही का, काहींकडे प्रत्येकाकडे वेगळं वेगळं आर्ट असतं, म्हणजेच काय, कोणाला काहीतरी चित्रकला येत असते, ठीक आहे ना, मग ते सगळ्यांनाच येत नाही का, कारण त्यांनी ते लर्न केलेलं आहे बरोबर. मग ज्या गोष्टी आपण शिकतो ना आणि शिकून आपल्यामध्ये डेव्हलप झालेल्या असतात तर त्या येतात कंडिशनल रिफ्लेक्सेसमध्ये, आणि ज्या आपल्याकडे बाय बर्थ आहे तर त्यांना आपण म्हणतो अनकंडिशनल. त्याच्यानंतरच्या ज्या दुसऱ्या आहेत त्यांना आपण म्हणतो मोनोसिनॅप्टिक. तिसऱ्यावाल्या ज्या आहेत ना त्यांना आपण म्हणतोय मोनोसिनॅप्टिक. आणि याच्याच मध्ये दुसऱ्या येतात पॉलिसिनॅप्टिक. मोनोसिनॅप्टिक मध्ये एखादं एक्झाम्पल, म्हणजे एखादं जर का एक्झाम्पल द्यायचं झालं आपल्याला मोनोसिनॅप्टिकमध्ये, तर आपल्याला ठीक आहे काहीतरी आपण कुठेतरी बसलो आहे, ठीक आहे, आणि आपल्याला काहीतरी असं टच झालं, ठीक आहे, आपण आपला पाय काय केला, बाजूला घेतला, आपल्या गुडघ्याला असं थोडंसं काहीतरी टच झालं, आपण आपला पाय बाजूला घेतला, आपण आपला हात बाजूला घेतला, म्हणजे एका टचमध्ये ठीक आहे आपली ती एकच रिॲक्शन आहे की आपण बाजूला घेतला, आपण सारखा जातोय बाजूला येतोय, जातोय बाजूला येतोय, असं नाही ना होते. एकदाच झालं की ठीक आहे आपल्याला ती गोष्ट टच झाली आणि आपण ते बाजूला घेतलं, म्हणजे आपला पाय कडेला घेतला, आपला हात कडेला घेतला, एकदाच होणारी रिॲक्शन, म्हणून म्हणतोय आपण याला मोनोसिनॅप्टिक रिॲक्शन. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल दुसरी आहे, आपल्याला सायकल चालवायचे, सायकलला एकदाच आपण काय केल्यानंतर पेडल मारला आणि त्याच्यानंतर ती सायकल कंटिन्यू जिथपर्यंत जायचे तिथपर्यंत जाते का, नाही, आपल्याला ते परत 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 करावं लागतंय आहे. ती जी कंडिशन आहे त्याला आपण म्हणतोय पॉलिसिनॅप्टिक. किंवा फॉर एक्झाम्पल स्विमिंग करायचं आहे आपल्याला, स्विमिंगसाठी एकदाच हातपाय एकदाच मारून घेतले, एक सायकल कंप्लीट केलं आणि आपण पोहोचतोय दुसऱ्या कडेला, असं होत नाही. कंटिन्युअस ती जी स्विम करण्याची मुवमेंट आहे ती आपल्याला चालूच ठेवावी लागते. या टाईपच्या म्हणजे जास्त वेळा ज्या कराव्या लागणाऱ्या आहेत त्यांना आपण म्हणतोय पॉलिसिनॅप्टिक. रिफ्लेक्स ॲक्शन क्लिअर झालं. पहिलं क्रॅनियल रिफ्लेक्सेस ज्यांना ब्रेन कंट्रोल करतोय, जसं की सलायवेशन आहे. त्यानंतर सलायवेशनमध्ये आपल्या पुन्हा ग्लँड्सचा सुद्धा
बरोबर आहे. एंडोक्राईन एक्झोक्राईन ज्या ग्लँड्स आहेत त्यांचं सुद्धा फंक्शन आहे. ठीक आहे ना. ते पुढे आपण बघणार आहोत एंडोक्राईन सिस्टीममध्ये, की जी नर्वस आणि केमिकल या दोघांचं काय असते कॉम्बिनेशन असते तिकडे. स्पायनल नर्व्स, स्पायनल कॉर्ड ज्यांना कंट्रोल करतोय तीवाली. अनकंडिशनल ज्या आपण ऑलरेडी शिकून येतो त्यावाल्या. कंडिशनल ज्यांना शिकण्याची गरज असते त्यावाल्या. दुसऱ्या आहेत मोनोसिनॅप्टिक, एकदाच घडत आहेत. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल नी जॉईंटवालं. दुसरं पॉलिसिनॅप्टिक की ज्या परत परत नाही का आपल्याला काहीतरी भाजलं आपण हो ना, म्हणजे एकदम असं नाही का खूप असं त्या टाईपमधली जी आहे तिला आपण काय म्हणतोय पॉलिसिनॅप्टिक. क्लिअर झाल्या रिफ्लेक्स ॲक्शन. त्याच्यानंतरची जी आहे ती आहे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमचा नाही काही व्हॉलेंटरी रिॲक्शनशी काही एक संबंध नाही. हे काय करते, जी काही ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आहे जिला आपण स्वायत्त चेतासंस्था असं म्हणतो. ही काय करते, आपल्या ज्या इनव्हॉलेंटरी मुवमेंट आहेत ना त्या इनव्हॉलेंटरी मुवमेंट किंवा इनव्हॉलेंटरी ऑर्गन्सच्या ज्या मुवमेंट आहेत त्या कंट्रोल करण्याचं काम करते. इनव्हॉलेंटरीवाल्या आहे. ठीक. फॉर एक्झाम्पल आपलं नाही का काय म्हणू शकतो आपण, हार्टबीट आहे, हार्टबीट होणं आहे, रेस्पिरेशन आहे, ब्रीदिंगची प्रोसेस आहे, त्यानंतर नाही का एक्सक्रिशनवाली जी प्रोसेस, डायजेशनवाली जी प्रोसेस आहे त्या ज्या सगळ्या प्रोसेसेस आहेत. त्यानंतर पेरिस्टाल्सिस आहे. म्हणजे पेरिस्टाल्सिस आपण जरी रेस्ट कंडिशनला आहे तरीसुद्धा ते आतमध्ये डायजेशनच्या प्रोसेसमध्ये सुरूच आहे ना. या ज्या सगळ्या प्रोसेस आहेत त्या कंट्रोल करण्याचं काम कोणाचं असतं, या ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमचं असतं. आणि ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमचे पुन्हा 2 प्रकार पडतात, ज्यातला पहिला आहे सिम्पॅथेटिक, की जे इमर्जन्सी कंडिशनमध्ये सिम्पथी दाखवतं आहे. बरोबर. यांना आपण काय म्हणतो, फाईट ऑर फ्लाईट वाली मुवमेंट आहे. ठीक. दुसरी येते पॅरासिम्पॅथेटिक. पॅरासिम्पॅथेटिकमध्ये ज्या रेस्ट आणि डायजेस्ट कंडिशनला होतात, रेस्ट आणि डायजेस्ट कंडिशनला ज्या होतात त्यांना आपण म्हणतो पॅरासिम्पॅथेटिक. याचा एक चार्ट तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये एका डायग्रामच्या फॉर्ममध्ये खूप व्यवस्थितपणे दिला आहे. मध्ये त्यांनी आपल्या सिस्टीमची नाही का आपली जी सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे त्याची दाखवले आणि नंतर त्याला आपली ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम कशी कंट्रोल करते ती दाखवली. त्याची एक इमेज मी तुम्हाला इथे पण टाकलेली आहे. ती तुम्ही व्यवस्थितपणे तुमच्या ते नोट्समध्ये येईलच. पण आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची कोणती आहे, पहिलीवाली जी सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे ती महत्त्वाची आहे. आणि जसं की पेरिफेरल नर्वस सिस्टीमवरती आपल्याला प्रश्न विचारलेला होता, सो तुम्ही ज्या क्रॅनियल नर्व्स दिलेल्या आहेत 12 पेयर्स ज्या आहेत त्या आणि त्या कुठे कुठल्या ऑर्गन्समध्ये त्या पोहोचलेल्या असतात हे थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. त्याच्यानंतर काही फॅक्च्युअल डाटा आपण बघूयात. ठीक आहे. इथे आपली नर्वस सिस्टीम कंप्लीट झालेली आहे. आता सुरू होतो आपला काही महत्त्वाचा फॅक्च्युअल डाटा. सगळ्यात महत्त्वाची सुरुवात करूयात ब्रेनपासून. ठीक आहे. त्यातली सगळ्यात पहिली म्हणजे ब्रेनचं वेट किती असतं आहे. बरोबर. ब्रेनचं वेट जे आहे ना ते साधारणपणे 1200 ते 1400 ग्रॅमपर्यंत असतं. म्हणजे साधारणपणे 1.5 kg 1.5 kg असतं. व्हॉल्यूम जे असतं ना, म्हणजे व्हॉल्यूम कोणाचं पण क्रॅनियल कॅव्हिटीचं जे व्हॉल्यूम असतं ना ते प्रत्येक नाही का ह्युमन टू ह्युमन डिफर करतं. मग त्याची साधारणपणे रेंज किती असते, त्याची रेंज असते 1300 ते 1500 cc आहे. ठीक. ही रेंज असते. मग मेल्समध्ये जर का आपण जनरल रेंज पाहिली तर मेल्समध्ये हे व्हॉल्यूम किती असतं, 1260 cc एवढं असतं. आणि फिमेल्समध्ये ते असतं 1120 cc एवढं. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काही महत्त्वाच्या गोष्टी ब्रेनशी रिलेटेड. आपल्या शरीरातली नर्व सेल्स ज्या असतात ज्यांना आपण न्यूरॉन्स म्हणून ओळखतो त्या नर्व सेल्स शरीरातल्या लॉंगेस्ट सेल्स म्हणून ओळखल्या जातात. ठीक आहे. शरीरातल्या लॉंगेस्ट सेल्स म्हणून ओळखल्या जातात. नंतर अजून गोष्ट सांगायची झाली तर सगळ्यात महत्त्वाची अजून येऊ शकते की नाही का आपला बॅलन्स कंट्रोल करण्याचं काम कोण आहे, सेरेबेलम. सेरेबेलम बॅलन्स कंट्रोल करण्याचं काम. अमिगडेला जो आहे त्या अमिगडेलाचं काम कोणतं होतं, अमिगडेला हा जो पार्ट असतो तो काय करतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली फिअर जी असते किंवा भीती जी असते त्या भीतीला अग्रेशनमध्ये नाही का
कन्व्हर्ट करण्याचं काम किंवा तिला अग्रेशनमध्ये टर्न करण्याचं काम अमिगडेला हा पार्ट करतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पॉन्स हा जो पार्ट आहे तो आपल्याला सगळ्या सस्तन प्राण्यांमध्ये, सगळ्या मॅमल्समध्ये पाहायला मिळतो, की जो आपल्या श्वसनावर नियंत्रण ठेवतो, म्हणजे आपल्या रेस्पिरेशनवरती कंट्रोल करण्याचं काम कोण करतो? पॉन्स हा पार्ट करतो. ठीक आहे. त्यानंतर आहे मेड्युला ऑब्लांगाटा, जिथून आपला स्पायनल कॉर्ड सुरू होतोय तो वाला. हे झाले काही महत्त्वाचे पार्ट आणि इतर जे काही फंक्शन होते ते आपण आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलेच आहेत. सो मग ते इकडे पुन्हा रिपीट करण्यामध्ये काहीच पॉईंट नाही आहे. आपण बघूयात काही ब्रेनशी रिलेटेड डिसऑर्डर. म्हणजे जर का मी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पहिल्याच लेक्चरला तुम्हाला सांगितलेला होता, आपले जे न्यूरॉन्स असतात ना, त्या न्यूरॉन्सकडे सेंट्रिओल नसतो. त्याच्यामुळे जर का ते डॅमेज झाले म्हणजे आपला मार लागला आपल्या मेंदूला, ठीक आहे, किंवा मेंदूच्या एखाद्या पार्टला, तर तो कशाचा बनलेला आहे? न्यूरॉन्सचा बनलेला आहे. मग त्यांच्याकडे सेंट्रिओल नसल्यामुळे त्यांना त्यांच्याकडे कपॅसिटी नसते की ते काय करू शकतील? रिपेअर होऊ शकतील. आहे बरोबर. आणि ते थोड्याफार रिपेअरिंगचं काम कोण करत होतं? न्यूरीलेमा करत होतं, की जे श्वान सेल्सच्या भोवती एक मेम्ब्रेन तयार करत होत्या. आहे बरोबर. नंतरच्या डिसऑर्डरमध्ये सगळ्यात पहिली डिसऑर्डर आहे कोणती वाली? सगळ्यात पहिली डिसऑर्डर आहे हंटिंग्टन्स डिसीज. हा जो हंटिंग्टन्स डिसीज आहे तो होतो एका जेनेटिक डिसऑर्डरमुळे, किंवा हा एक जेनेटिक डिसऑर्डर आहे असं आपण म्हणूयात. ठीक आहे. की याच्यामध्ये काय कसले प्रॉब्लेम होतात? म्हणजे नाही का, अनैच्छिक नाचणे वगैरे, किंवा अनावश्यक मुवमेंट होणं, किंवा खूप जास्त प्रमाणात विसराळूपणा. आहे बरोबर. म्हणजे डान्सिंग मुवमेंट आणि डिमेन्शिया म्हणजे अतिविसराळूपणा यांसारखे सिम्पटम्स जे आहेत ना, ते आपल्याला कोणामध्ये पाहायला मिळतात? या हंटिंग्टन्स डिसीजमध्ये पाहायला मिळतात. डान्सिंग मुवमेंट म्हणजे अनैच्छिक उगाच नाचण्यासारख्या हालचाली करणं, आणि दुसरं आहे डिमेन्शिया म्हणजे अतिविसराळूपणा. यांसारखे काही डिसीजेस. आणि हा आपल्याला कधी पाहायला मिळतो? साधारणपणे 30 वर्षांच्या नंतर. ठीक आहे. 30 वर्षांच्या नंतर. त्याच्यानंतरचा पुढचा डिसीज आहे तो म्हणजे अल्झायमर्स डिसीज. आता हा अल्झायमर्स मला वाटतं आपण इकडे एक्सप्लेन केलेला आहे. अल्झायमर्स जो आहे तो अल्झायमर होतो टाऊ प्रोटीन्स म्हणून एक नाही का प्रोटीन्सचा प्रकार आहे. हा एक टाऊ प्रोटीन, की ज्यांचं जर का प्रमाणापेक्षा जास्त स्टोरेज झालं किंवा अति यांचा संचय झाला तर याच्यामुळे होणारा हा जो डिसऑर्डर आहे त्याला आपण म्हणतो अल्झायमर्स डिसीज. अल्झायमर डिसीजमध्ये आपल्याला नाही का मेमरी लॉससारखे प्रॉब्लेम दिसून येतात. मेमरी लॉस म्हणजे त्यांना काही आठवतच नाही आहे, किंवा नाही का ज्यांच्या कन्फ्युजन फार जास्त होतं, अशा प्रकारच्या ज्या डिसऑर्डर आहेत ना त्या आपल्याला कोणामुळे पाहायला मिळतात? अल्झायमर्स डिसीजमध्ये. अल्झायमर्स नंतरचा जो आहे तिसरा, ज्याला आपण म्हणतोय पार्किन्सन्स डिसीज. पार्किन्सन्स डिसीजमध्ये काय होतं माहिती आहे का? आपले नाही का हात थरथरणे किंवा आपले जे काही स्नायूंची मसल्सचं जे काही मुवमेंट आहे ना ती आपल्याकडून कंट्रोल होत नाही. का? कारण इकडे डोपामिनचं जे सिक्रेशन असतं ना, डोपामिनच्या कमतरतेमुळे होणारा. आता हे मी तुम्हाला मला वाटतं जेव्हा आपण मसल कॉन्ट्रॅक्शन थेरी अभ्यासली होती तिकडे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं स्लायडिंग थेरी ऑफ मसल्स अभ्यासताना, की हे जे पार्किन्सन्स डिसीज आहे डोपामिनची गरज आपल्याला कशासाठी असते? की आता मी जर का हा हात हलवती आहे, ठीक आहे, तर मग आता ठीक आहे मी हलवला, मला वाटलं थांबवायचं आहे, मी थांबवलं. का? कारण डोपामिनची कमतरता नाही आहे. मग डोपामिन गरजेचं असतं की आपल्या जी काही मसल्सची, आपल्या जी काही ऑर्गन्सची मुवमेंट होते ती थांबवण्यासाठी. ज्या लोकांमध्ये डोपामिनचं सिक्रेशन कमी होतं त्यांच्यामध्ये आपल्याला हात पाय थरथरणे. का? कारण डोपामिनच नाही आहे. मग डोपामिन पुढे मेसेज कसा घेऊन जाणार की नाही ती मुवमेंट थांबली पाहिजे. आहे बरोबर. याच्यासाठी डोपामिन गरजेचं असतं. आणि सिम्पटम्स कळाले, हातपाय थरथरणे यांच्यासारखे. या 3 डिसऑर्डर आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत ब्रेनशी रिलेटेड. ठीक आहे. हे होतं आपलं जो काही ह्युमन नर्वस सिस्टीमचा पार्ट होता तो, आणि सगळा जो काही फॅक्च्युअल डाटासुद्धा आहे ना तो मी तुम्हाला प्रत्येक पार्टमध्ये सांगितलेला आहे की ब्रोकाज एरिया काय करतो, वर्निकेज एरिया काय करतो. हा जो सगळा पार्ट आहे ना तो लक्षात ठेवायचा आहे. आणि जेवढ्या सोप्या पद्धतीने सांगता येईल तेवढ्या सोप्या पद्धतीने आपण ही नर्वस सिस्टीम सांगितलेली आहे. सो नोट डाऊन केलेलं असेल तर ते एकदा रीड करा, किंवा जर ज्यांना प्रिपेअर करायचं आहे बुकमधून स्पेसिफिकली वाचून त्यांनी जे 12वीचं बुक आहे त्याच्यामध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन नावाचा टॉपिक आहे, तिकडून ते प्रिपेअर करायचं आहे. याच्या पुढचा जो पार्ट आहे ना
कोणता नर्वस सिस्टीममधलाच ह्युमन इयर आणि ह्युमन आय हा आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे. लाईट आणि साऊंड हे 2 चॅप्टर झाल्याच्या नंतर आता फक्त आपलं उरलं आहे केमिकल कंट्रोल, की जिकडे आपल्याला ग्लँड्सचा म्हणजेच ग्रंथींचा आणि हार्मोन्सचा स्टडी करायचा असतो. तो आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चर्समध्ये करणार आहोत. होप सो हा जो काही नर्वस सिस्टीमचा पार्ट होता तो तुम्हाला समजलेला असेल. याचा पुढचा पार्ट आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये घेऊया. थँक्यू व्हेरी मच.